जिजाऊ सर्वांनी जोरात टाळ्यांचा गजर करायचा आहे. अतिशय भाजस्त असं नाटक स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ. व्हिडिओ करा सगळे मी आहे नाही ते माझा अँगल राहून दे इथं. तर बोलताना माईक जवळ जायचं आहे. बोलताना माईकच्या जवळ जाऊन बोलायचं आहे. राहणाऱ्या 2 टारगट मुलांनी आमच्या ग्रुप मधल्या शौर्याची छेड काढली. त्याच्या ऐवजी शौर्य शाळेच्या कंपाऊंड मध्ये जायला निघाली. आम्ही जा विचारायला चाललो होतो तर आम्हालाच खेचत खेचत शाळेच्या कंपाऊंड मध्ये घेऊन आली. अहो साहेब, आमच्या सोबत शिकणाऱ्या कितीतरी मित्र मैत्रिणी तिथे होत्या. त्या सर्वांनी मिळून प्रतिकार केला असता तर शाळेच्या कुठल्याही मुलीकडे वाकडे पाहण्याची त्यांची हिंमत झाली नसती. पण सगळे भिजलेल्या माणसासारखे थंड भावात उभे होते. माझ्या शिक्षकांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं ते गुंडा मावाले आहेत, त्यांच्या नादाला लागू नका. आणि सांगितलं मुलींनी शाळेच्या कंपाऊंड बाहेर जाऊ नका. मी घरी आईला सांगितलं तर ती उलट माझ्या मध्ये आलात आणि सगळेजण येतात. तुम्ही असं साईडला गेला मिडलला जायला पाहिजे. मिडलला जाऊ काय तुम्ही बाजूला जाऊ. शहाजी महाराजांना मिळालेली घरी ऐश्वर्यात राहता आलं असतं. पण तुम्हाला रयतेवर होत असलेला अन्याय पावला नाही. तो काळ मोठा कठीण होता. शत्रू मोठा प्रबळ होता. त्यांच्याशी मुकाबला म्हणजे जीवाशी खेळ. कोण आपल्या काळजाचे तुकडे हा जीवाशी खेळ खेळ सांगेल. पण तुम्ही रयतेच्या भल्यासाठी छत्रपतींना एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूंशी लढण्याची प्रेरणा दिली आणि हिंदवी स्वराज्य उभं करायला सांगितलं. अहो साहेब, मग तुम्हाला आदर्श मानणारी माझी आई मला का विरोध करते? अन्याय सहन करणारा देवी अन्याय करणारा इतकाच दोष आहे ना? अहो साहेब, या लहान लेकरांना कळते हिंदवी स्वराज्याची अधोगती. हिंदवी स्वराज्य मिळवले ते कसं लयाला चाललेले आहे हे कळते. पण या राजकारत्यांना, या जनतेला, या समाजाला ह्याची अधोगती का दिसत नाही? तुम्हाला
जिजाबाई, काय झाले बरपाडी राजे? मालोजी राजे कपट कारस्थानाने आज आपल्यात हयात नाही. कुणी केला त्याला फटका? खुद्द निजामशहाने भर दरबारात तलवारीचे सपासप वार झाले. असं कसं होऊ शकतं? निजामाने बाबांना राजगादी धमकी आपण कुणाची चाकरी करायची नाही. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं नाही. उद्या आपल्यासोबतही असा दगाफटका होऊ शकतो. जिजा, बोलायला गोष्टी खूप साध्या आणि सोप्या आहेत. तुमची जास्त आहे. माझ्या मनाने सुद्धा असेच काही योजिले आहे. पण सबुरी, मी एक मात्र विश्वास देतो. जिजा, मी जरी चाकरी केली तरी माझी मुलं चाकरी करणार नाही. हा आमचा तुम्हाला शब्द आहे. बोलावलं धाडलं. तुम्ही रायरेश्वरच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. पण राज्य करण्यासाठी राजधानीची गरज असते आणि तेच आपल्याकडे नाही. यामुळे आपल्या राज्याच्या राजधानीसाठी आमच्या नजरेत एक किल्ला आहे ज्यावर सैन्य खूप कमी आहे. त्याची तटबंदी खूप मजबूत आहे, पण तो मोगलांकडून दुर्लक्षित आहे. आपण तो ताब्यात घेऊन आपल्या राज्याची राजधानी बनवू शकतो. माझ्या मर्द मराठ्यांनो, काही दिवसांपूर्वी आपण हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. पण फक्त शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य मिळवता येणार नाही. त्यासाठी एका राज्याची राजधानीची किल्ल्याची गरज असते. आऊसाहेबांच्या ध्यानी एक गोष्ट आली आहे. जवळ असलेला तोरणा किल्ला नजरेत भरला आहे. त्याची तटबंदीही मजबूत आहे आणि तो मोगलांकडून दुर्लक्षितच आहे. तो आपण ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्याचं तोरण उभारू शकतो. सांगा, कोण कोण तयार आहे हिंदवी स्वराज्याचं तोरण उभारायला? हर 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 हर. बाजी, तानाजी, यसाजी, गडावर सैन्य खूप कमी आहे. हीच वेळ आहे गड ताब्यात घेण्यासाठी. हर 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 हर. जिजा, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? आम्ही तोरणा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला ताब्यात घेतला. बघा, आम्ही तुम्हाला शब्द दिला होता.
मी जरी चाकरी केली असेल तरी माझी मुलं चाकरी करणार नाही. आणि आज शुभा तोरणागड जिंकला आणि हिंदवी स्वर्ण तोरण बांधले. आई भवानीची कृपा. हरे हर महादेव हरे हर महादेव. कौन है वहाँ? जाओ शालिस्ता को बुलाओ. बाजीने तुम्हाला दिलेला शब्द पाळला. घोडकिंड आपल्या रक्ताने पावन केली आणि 300 बांधव त्या घोडकिंडीत पावन झाली. तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला पनालगडाच्या वेड्यातून सुखरूप बाहेर काढले. होय शुभा, बाजीने आपला शब्द पाळला. शुभा, सिद्धी धोरणे पन्हाळगडाला वेड्या टाकून तुझी कोंडी केली आणि इकडे पुण्याच्या लाल महालमध्ये शाही सकाळ तळ ठोकून बसला आहे. पुण्यात देवळांची मूर्खांची नासधूस चालवली आहे. शुभा, मुलूक आपल्या लोकांचा आहे, तो आपल्या जवळ असू द्या. साहित्य कानाला त्याची जागा दाखवून पुण्यात परत घेऊन या. याची आम्हाला खबरच आहे. म्हणूनच आज मी माझे बल म्हणजे तानाजी आणि यशाजी यांना बोलावणे धाडले. या मैत्री काय खबर? दाखवा. बरं, माझ्या मर्द मराठ्यांनो, सवंगड्यांनो, तुम्हाला मराठी मातेच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत ती तुम्हाला टाहो पडून सांगते. अरे माझ्या पुतांनो, तुम्ही असताना हा गणित माझ्या छाताड्यावरती थैथाट का करतोय? आता त्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे. माझ्या मराठ्यांनो, आज आपल्याला रात्री शाहिस्ते खानावर हल्ला करायचा आहे. जे शाहिस्ते खान नावाचं आज्ञावहाचं जाळ जाळून टाकायचं आहे. गनिमाच्या रक्ताने लाल महाल लाल करून गनिमाला लाल महालातून पळवून लावायचे आहे. त्याला आपण ठणकावून सांगू शकतो, ए वैर्या, तू आमचं प्राण हिरावून घेऊ शकतोस पण कधीच हिरावून घेऊ शकत नाही तू आमचं स्वराज्य. हर 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 हर. चला.
छत्रपती शिवाजी